हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही कसे आहेत? मी तर खूप मस्त आहे. तर तुम्हाला वाटत असेल आज ऋतिका ह्या टायमिंगला दुकानी तयार होऊन कसं काय जायली आहे. तर मी आत्ता जस्ट आलेली आहे दुकानी आणि आज असं विषय खास ब्लॉग करायचा आहे की आज माझ्या मैत्रिणीची ॲनिव्हर्सरी आहे. तर तिनं मला खूप फोर्स केला आणि माझी पण इच्छा होती. तिनं माझी बेस्ट फ्रेंड होती स्कूल टाईमपासूनची. तर मी विचार केला जावं आणि तुम्हाला दाखवू. आत्ता मी आलेली आहे दुकानी. तर आता मी रेडी वगैरे झालेली आहे. आता मी दुकानी आलेली आहे. आता मी तिला घेणार एक छानसं गिफ्ट आणि मग मी त्याला जाणार आहे पॅक करायला आणि त्यानंतर भेटूया आपण तिच्याकडे. तोपर्यंतसाठी स्टे ट्यून. तर गाईज तुम्ही बघू शकतो हे मी तिला गिफ्टमध्ये द्यायला लागले. हे आहे एक सुंदरसा पानपुडा. तुम्ही बघू शकतो हे बघा. मला तर खूप छान वाटला. मी तिला हे गिफ्ट करत आहे. मला तर खूप आवडला आहे. तुम्हाला कसं वाटते मला नक्की सांगा. तर गाईज मी हे पानपुडा घेऊन जात आहे गोलाईच्या बाहेर, म्हणजे सॉरी दुकानच्या बाहेर. दुकानच्या बाहेर जात आहे आणि दुकानच्या बाहेर मी विचार केला की आता आपण याला पॅकिंग करायला जावं. मग मी गेलेले आहे गोलाईच्या दुकानच्या बाजूला, एकदम म्हणजे गोलाईचं जे मंदिर आहे त्याच्या एकदम बाजूला. तर मग मी विचार केला की ह्यांना विचारावं. इथं लेडीज बसले होते. मी त्यांना विचारले की इथं गिफ्ट पॅकिंग होतं आहे का म्हणून. तर त्यांनी मला सरळ नाही म्हणल्या. मग मी दुसऱ्या दुकानात गेले. इकडं पण गर्दी होती. मी ह्या भैयाला पण विचारलं तर त्यांनीसुद्धा म्हणलं की गिफ्ट त्यांनी पॅकिंग करत नाहीत म्हणून. आज असं का होईल की गिफ्ट पॅकिंग करायलाच कोणी तयार होत नाही. मी तिसऱ्या दुकानी आले तर त्यांनी मला म्हणलं की आम्ही गिफ्ट तर पॅकिंग करून देत नाही, पण तुम्हाला जर गिफ्ट कवर पाहिजे तर आम्ही देऊ शकतो. मग मी विचार केलं की चला बाबा आपण दुकानी जाऊन तरी गिफ्ट पॅकिंग करूया. म्हणून मग मी चला म्हणलं, त्यांना सांगितलं की द्या तुम्ही गिफ्ट, आम्ही म्हणजे करू म्हणून. मग त्यांनी काढत होते आणि मी वेट करत होते. मग नंतर त्यांनी इथून आणलं बघा असं वेगवेगळ्या कलरचे. मग मला विचारायला ॲनिव्हर्सरी आहे तर हे वरच होतं ना, म्हणजे गोल्डन वगैरे नॉर्मल होतं, पण ह्या पिंक म्हणजे ह्या गुलाबी ह्याच्यावर ना असा हर्ट्स होतं. हे बघा काय दिसायले का तुम्हाला, असं हर्ट होतं. मग मला वाटलं की हेच घ्यावं. मग त्यांना म्हणलं तुम्ही मला हे हर्टवालंच द्या. मग मी गिफ्ट कवर घेऊन निघाले, सरळ दुकानी गेले आणि मी पॅक करायचा प्रयत्न करत होते. जे करून माझ्याकडे येतच नव्हतं, म्हणजे मला येतच नव्हतं, ते सटकत होतं. मी ह्याच्या आधी करत होते पण हे गिफ्ट कवर छोटं पडत होतं आणि मी त्यांच्याकडून 2 घ्यायचं सोडून मी एकच घेतलं आणि ते गिफ्ट सटकत होतं. मग मला तेवढं येत नव्हतं. मी जमायला तर चिकटपट्टी निघत होती. मग बाबा म्हणले इकडं दे, हे पूर्ण बसते, तू चुकीचं लावलीस म्हणले. आणि मग बाबा मला पॅकिंग करून द्यायला मदत करत होते की ह्याला असं नाही, हे बघ हे असं कर म्हणून. हे बघा बाबा असं दाखवत होते की असं कर आणि इकडून अशी वेगळी पट्टी येईल आणि असं करायला चिकटपट्टी काढून दे मला लावल म्हणून. त्यानंतर फायनली मी आणि बाबा मिळून कसं तरी जुगाड वगैरे करून गिफ्ट पॅक केलेलं आहे. पूर्ण कवर पॅक झालेलं आहे. बघा गायचं एक पण सांग नाही आहे, तुम्हाला वाटत असेल म्हणून. ते पूर्ण बॉक्स पॅक केलेलं आहे. आमच्या आईला म्हणले मी आई आता मी जाते म्हणून, तर आईनं म्हणली पाणी घेऊन की हां जा म्हणून. आणायला हसू आलेलं आहे. आणि मग मी विचार केला चला आता निघावं म्हणून. मग मी गाडीवर बसल्यावर मी म्हणलं शूट तरी घ्यावं. नाही बघा मी गाडीवर बसले. आता इथून निघाले आहे मी तिच्या दुकानाकडे तिच्या घराकडे निघालेली आहे. असंच व्हायला गाईज, मी एकटी आहे ना, तर मला एवढं कसं तर व्हायला लागले ना. मग मी म्हणलं चला बाबा जावं म्हणून. मी तिचं गिफ्ट पण घेतलेलं आहे आता समोर घातलं. आता म्हणलं चला जावं, कारण की गाडीवर शूट करायला कोणीच नव्हतं म्हणून मला थांबून शूट घ्यावं लागलं. नंतर मी विचारत कसं तरी, म्हणजे मी फर्स्ट टाईम जात आहे तिच्या घरी. मग मी विचारले केले तर इकडं 2 लेकरं, म्हणजे इकडं 2-3 लेकरं खेळत होते क्रिकेट वगैरे. मी फायनली त्याच्या घरी आली. मी ह्यांना विचारलं की त्यांचं घर कुठं आहे म्हणून, तर त्यांनी मला सांगत होते. मग नंतर मी मध्ये आले, तिला भेटलेलं मी काही शूट करू शकले ना. मग मी तर जेवण करत होते आणि बघा हे मॅरेज ॲनिव्हर्सरी जी आहे तिनं किती छान किती स्टाईल मारायला लागली आहे बघा. आणि छानपैकी तयार होऊन, तसं तर म्हणजे मी तिला म्हणते पण किती छान दिसायला ना बघा. आणि बिचारा तिचा नवरा जेवायला वाढायला लागले आणि तिनं नीट बसली आहे. ही पूजा मांडली होती त्यांच्या दोघांच्या ॲनिव्हर्सरी निमित्त. आणि म्हणजे घरातले सगळेजणच करत होते, पण आम्ही आता घरचेच बसलो होतो. घरातल्या घरातच कार्यक्रम केला होता. मग मला त्यांनी बोलवलं होतं म्हणून मग मी पण आले होते. मग गाईज आता इथं त्यांचं चालू होतं फोटोशूट आणि इथं सगळे फोटोग्राफर म्हणजे मग तिचे ननंद वगैरे सगळेजण होते आणि फोटो काढत होते. आणि बघा ह्यांची फोटोशूट कशी चालू होती. ह्यांना पोज सांगत होते फोटोग्राफरवाल्याने, ह्यांनी पोज देत होते. ह्यांची पोजिंग बघा, लवकर बघा आता तुम्ही. मग तिनं म्हणली की पोज देऊया म्हणून. मग आता ह्यांनी पोज देत होते. खूप सुंदर फोटो आले होते. नंतर मी तिला म्हणले इकडे ये ग, आल्यापासून एक पण आपण फोटो काढला नाही म्हणून. बघा गाईज माझी मैत्रीण नाही हिनं आणि मला हिनं बाहेरपर्यंत सोडायला आलेली आहे. बघा हिला फुल लुक दाखवते. तुझा चेहरा दिसला गेला विष्णू, ब्लर झाले. हां बघा हिने मला बाहेरपर्यंत सोडायला आल्या, पाऊस पडायला तरी पण. सुंदर आहे ना माझ्या मैत्रिणीला हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणा. लाजायला तो का
फ्रेंड तर फ्रेंडच राहते. म्हणजे तिची ॲनिव्हर्सरी असून सुद्धा तिने मला बाहेर सोडायला आली आणि तिने बाय केलेली आहे मी तिला. आणि मी सरळ निघालेले आहे माझ्या घरी. मी तिला म्हणलं चला आता मी निघते, म्हणलं उशीर पण झालेला आहे. गाडीची चावी काढले आणि मी निघाले डिरेक्ट दुकानाकडे, कारण की मला शूट करायला कोणीच नव्हतं. माझ्याकडे ऑप्शन नव्हता गाईज, मला गाडीवर काही शूट घेता आलं नाही. म्हणून मी आता डायरेक्ट घरी जाते आणि मगच मी तुम्हाला बोलते. तर गाईज तुम्ही बघू शकतो मी आता घरी आलेली आहे. आणि बघा वैष्णवीच्या घरी कुंकू लावलेलं आहे, तर ते मी अजून पण काढलं नाही, कारण की मी अजून फ्रेश पण झाले नाही. मी खरं तर मला वाटलं होतं फ्रेश वगैरे व्हावं, नाईट ड्रेसवर मस्तपैकी व्हिडिओ बनवावा. नंतर विचार केला मी की ह्याच ड्रेसवर बनवूया, कारण की कसं होईल प्रत्येक म्हणजे व्हिडिओच्या एंडला माझं एकच टी शर्ट व्हायला लागले, म्हणजे तेच दोन दोन रिपीट व्हायला लागलेत. म्हणजे माझा नाईट ड्रेस असा आहे की मी त्या 2 टी शर्टमध्येच कम्फर्टेबल असते, एक धुवायला टाकलं की एक घालत असते. त्याच्यामुळं मग मला वाटते की तुम्ही वेगळं विचार करत असताल, म्हणून मला ह्याच म्हणजे ड्रेसवर हे करावं, म्हणजे मी ज्या आउटफिटवर राहील त्याच करत जाईल. आणि माझे मी इयरिंग्स वगैरे सगळं काढून ठेवले, थोडंसं जड होईल होतं म्हणून. तर मी घरी आले, मग मला असं वाटलं की थोडंसं मी बोलावं, म्हणजे मी स्टार्ट केले तेव्हा पण मी तिकडं होते आणि मी तुम्हाला काहीच बोलू शकले नाही म्हणून. तर मी जे ॲनिव्हर्सरीला गेले होते ती माझी एकदम स्कूल टाईमची फ्रेंड होती. म्हणजे आम्ही शाळेपासून, म्हणजे 5वीला आमची भेट झाली होती. 5वीला जेव्हा मी राजस्थान शाळेत होते, मी राजस्थान शाळेतली स्टुडंट आहे. कोण राजस्थान शाळेतली स्टुडंट आहे त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मग मी राजस्थान शाळेची स्टुडंट होते. मग तिनं ती आमची मैत्री झाली होती. आणि आमच्या दोघांचं असं आहे ना, आम्ही 10वीपर्यंत एवढे बेस्ट फ्रेंड होतो ना, की अजूनसुद्धा असंच आहे की तिनं फक्त मला शेअर करतं जे तिच्या मनातलं आहे, तिने ह्याला त्याला कुणाला शेअर करत नाही. आणि त्याच्यामुळे एवढी छान मैत्री होती ना. आणि आमचं असं आहे ना, असं पण नाही आमचं की आम्ही रोजच बोलतो, तो रोज एकमेकांना मेसेज कॉल करतो, असं पण नाही आहे आमचं. पण असं आहे की म्हणजे आम्ही जरी नाही बोललो तरी आमचं बॉन्ड जशाला तसंच राहतं आहे. आणि ते मला खूप आवडतं. तिचं लग्न म्हणजे ही फर्स्ट ॲनिव्हर्सरी होती तिची, म्हणजे तिच्या लग्नाला आत्ता 1 वर्ष झालेलं आहे. आणि हो, लव्ह मॅरेजच आहे. तिच्या नवऱ्याचं नाव सुधांशू जोशी आहे आणि तिचं नाव आहे वैष्णवी म्हणजे अगोदर रोडे होता, आता जोशी आहे. मग ती माझी खूप अगोदरपासूनची मैत्रीण आहे. मग मला वाटलं तुम्हाला वाटलं असेल हिनं चालू पण केली, एंड पण केली, काहीच कळालं नाही, म्हणून मग मी म्हणलं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगाव की काय काय आहे काय काय नाही. मी तिथं गेले होते तर मला असं जास्त व्हिडिओ करू वाटत नव्हतं, म्हणजे तिथं खूप लोक होते आणि माझ्यासोबत कोणी नव्हतं, म्हणजे सोबतलं कोणी नव्हतं. म्हणजे मग व्हिडिओ करायला मला जरा अनकम्फर्टेबल होईल, आणि तिनं तिच्या कामात होती थोडंसं म्हणून. मग त्यांचं तिकडं फोटोशूट वगैरे त्यांनी खूप छान झालं. आणि सगळ्यात मेन म्हणजे की तिनं खूप चांगल्या घरी गेलेली आहे आणि तिनं स्वतः खूप खुश आहे. आणि तिनं खुश आहे तर मला पण छान वाटते की आपली मैत्रीण म्हणजे एकदम हॅपी मॅरिड लाईफ आहे म्हणून. आणि वैष्णवी, मला वाटत असेल की तू हा ब्लॉग बघत असेल तर तुला अजून एकदा हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी. आणि खरंच तिने एकदम माझी एकदम बेस्ट फ्रेंड आहे. आणि ना तिनं खूप चांगली आहे, म्हणजे ती आमच्या दोघांचा बॉन्ड असा आहे की आम्हाला एकमेकांना सांगायची गरज पडत नाही आणि आम्ही एकमेकांसाठी कधीही कुठेही असतो. म्हणजे माझ्या मैत्रिणी अशा मोजक्यात आहेत 5-6, पण ते अशा खूप चांगल्या आहेत. तशा तर सगळ्या खूप जास्त आहेत, पण जवळच्या ज्या अशा आहेत की म्हणजे मी रात्रीसुद्धा फोन केला तर त्यांनी माझ्यासाठी धावून येणार आहे, तशा खरंच माझ्या चांगल्या आहेत. आणि मी खूप लक्की आहे की मला तसे मैत्रिणी आहेत. तर तुम्हाला आता पूर्ण स्टोरी सांगून झालेली आहे. आता मी जास्त न बडबड करता व्हिडिओचं एंड करते. जर कुणी माझा नवीन व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी मला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग? जर मी कुठल्या पण कार्यक्रमाला जायले तर तुम्हाला हा ब्लॉग बघायला आवडत असेल तर मला नक्की सांगा. मग तुमच्यासाठी थोडं रिस्क घेऊन मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत जाते. आणि तुम्हाला कसा वाटला तो पण मला सांगा. तोपर्यंतसाठी टाटा, बाय बाय अँड गुड नाईट. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.